दरम्यान सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ येथे सुरू झालेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने आपला 10 वर्षाचा कालावधी पूर्ण केला। सर्व प्रकारच्या आजारावरील शस्त्रक्रिया या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये केल्या जात असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार करून घेण्यासाठी येऊ लागलेत। या संस्थेचे डॉक्टर NK तासगावकर मेडिकल कॉलेज रायगड हॉस्पिटल परिसरात असल्याने त्याचा फायदा 24 तास रुग्णसेवा देण्यासाठी होऊ लागला आहे। सरस्वती एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 22 वर्षाच्या ह्या प्रवासात सरस्वती एज्युकेशन सोसायटीने कर्जत या ठिकाणी इंजिनिअरिंगपासून ते मेडिकलपर्यंत 11 प्रकारचे वेगवेगळे कॉलेजेस चालू केले आणि कर्जतकरांना उच्च प्रतीच्या अशा प्रोफेशनल शिक्षणाची सोय करून दिली। आणि आमची इच्छा होती सुरुवातीपासून की ह्या विभागातले मुलं इंजिनियर व्हावीत, डॉक्टर्स व्हावीत, फिजिओथेरपिस्ट व्हावीत आणि हे उद्देश आज जवळजवळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। त्यानिमित्ताने आज आम्ही अत्यंत अत्याधुनिक अशा ICUचं सुद्धा उद्घाटन आज केलेलं आहे। या ICUमध्ये अत्याधुनिक प्रकारचे व्हेंटिलेटर्स आहेत, अत्याधुनिक प्रकारचे मॉनिटर्स आहेत, सर्व प्रकारच्या सोयी आहेत, चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत आणि कर्जतकरांना ह्या 26 बेडचा लाभ घेता यावा ह्या उद्देशाने अत्याधुनिक असा ICU आम्ही सुरुवात केलेली आहे।